मिरज पूर्व भागात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला भगदाड. कैलासवासी परशुराम बापू नागरगोजे गटाची भाजपमध्ये घर वापसी. गजराज मंडळाच्या कार्यकर्त्यांचा शेकडोंच्या संख्येनं भाजपमध्ये प्रवेश. बेडक जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप पक्षावर नाराज होऊन शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेला कैलासवासी परशुराम नागरगोजे गट पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झाला आहे. या घटनेमुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला मोठं खिंडार पडलं तरी बेडक पुन्हा भाजपमय झालं आहे. बेडक गावच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची घडामोड घडत असून कैलासवासी परशुराम बापू नागरगोजे यांच्या गजराज गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी, माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते आणि उद्योजक यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. आणि या पक्षप्रवेशामुळे बेडक परिसरातील भाजपच्या संघटनात्मक बळात मोठी वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बेडक येथे आयोजित करण्यात आलेल्या आमदार सुरेशभाऊ खाडे, सौ सुमनताई खाडे यांचा वाढदिवस आणि पक्षप्रवेश सोहळ्यास ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमात नव्यानं पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्यानं काम करणारा पक्ष असल्याचं म्हटलं आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून बेडक गावच्या प्रगतीसाठी पक्ष कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. गावच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून आगामी काळात बेडकमध्ये विविध विकास कामांना गती दिली जाईल असंही त्यांनी नमूद केलंय. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी सरपंच बाळासाहेब खरमाटे, सौ पुष्पाताई प्रकाश वाळेकर, सौ सावित्री बाबासाहेब तुर्वे, माजी उपसरपंच श्री मल्हारी दाजी नागरगोजे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ सुनील शेळके, सौ शुभांगी सूर्यवंशी, सौ जयश्री कांबळे, अध्यक्ष गजराज मंडळ शरद राजाराम पवार, माजी चेअरमॅन पतसंस्था संजय रामचंद्र गोसावी, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सीताराम नागरगोजे, ज्येष्ठ व्यक्ती तुकारामदादा नागरगोजे, युवा नेते बंडू धोंडीबा नागरगोजे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे, जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी, मेघराज शिंदे, नगरसेवक गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, बेळकी सरकार गायकवाड, अजित भंडे आदी मान्यवर उपस्थित होते. बेडक नगरीमध्ये गजराज ग्रुपचे सगळे कार्यकर्ते, गजराज ग्रुपचे प्रमुख आपले सर नागोरी सर, त्यांचे सर्व कार्यकर्ते आज शेकडो म्हणण्यापेक्षा शेकडोपेक्षा प्लस हजारो संख्येनं आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तसं म्हटलं तर हे बॉन्ड भाजपचेच आहेत सगळे, पण इकडं तिकडं जरा विखरले गेले काय कारणास्तव. पण ते एक मुळी बांधून एक गट्टा करून आज सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजप कटिबद्ध आहे. जे लोक आपल्याकडे आले, जे पक्षामध्ये पदार्पण केलं, त्यांचं संरक्षण आणि त्यांचा विकास बघणं हे भाजपचं कर्तव्य आहे, हे माझंही कर्तव्य आहे आणि ते मी बजावेन, निश्चित बजावेन. आज सरांना मी धन्यवाद देईन की सरांच्या सगळ्या टीमनं आज भाजपमध्ये प्रवेश केला. आज बेडक भाजपमय झालं. आज बेडकमध्ये कुठेही शोधून मिळालं तर दुसरं मिळणार नाही, सगळं भाजपच मिळणार तुम्हाला. ह्या दृष्टिकोनातून आज भाजपमध्ये झाल्यानंतर एक औचित्य सांगतं की माझा आणि आमच्या सौ सुमन मॅडमचा वाढदिवस त्या माध्यमातून आज हा उपक्रम इथं राबवला गेला. त्याबद्दल सर्व सरांच्या सर्व टीमचं मी धन्यवाद देतो की आपण एक चांगला मार्ग आणि व्यवस्थित मार्ग तुम्ही निवडला, त्याबद्दल काही शंका नाही आहे. आणि ह्या मार्गावर आपण जायचं आहे आणि गाव माझं मी गावचा, बेडक माझं मी बेडकचा, ह्या उद्देशाने आपण सर्वांनी काम करून राहिलेला थोडा बहुत राहिलेला विकास आहे तो आपण पूर्ण त्याला नेऊया. एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आपलं साथ, आपलं प्रेम, आशीर्वाद असं आमच्या पाठीशी आपण ठेवावे, एवढंच मी आपल्याला सांगतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बेडक.